तर इन्कम अप्रोचमध्ये प्रॉफिट मेथड असते. प्रॉफिट मेथडने प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करायचं झाल्यास काय काय करतो आपण, तर सर्वात पहिल्यांदा त्या बिझनेसचं, त्या अकाउंटचं काय करतो आपण, फायनान्शियल स्टेटमेंट्स घेतो. 3 ते 4 वर्षापूर्वीपासूनचे फायनान्शियल स्टेटमेंट घेतो. आता फायनान्शियल स्टेटमेंट घेतले तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ग्रॉस अर्निंग काढायचं आहे. त्या बिझनेसचं ग्रॉस अर्निंग काढण्यासाठी आपण काय करणार, ते रिव्हेन्यू कोणकोणत्या गोष्टीतून होतोय ते सगळं कॅल्क्युलेट करणार. आता ग्रॉस अर्निंग काढून झाल्यानंतर आपल्याला काय काढायचं, तर ग्रॉस प्रॉफिट काढायचं. ग्रॉस प्रॉफिट कसं काढतो आपण, ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपण ग्रॉस अर्निंगमधून परचेसेस काय काय आहेत ती अमाऊंट मायनस करतो. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस अर्निंग मायनस परचेसेस. आता ग्रॉस प्रॉफिट तर मिळाले आपल्याला, आता नेट प्रॉफिट काढायचं. नेट प्रॉफिट कसं काढणार, तर नेट प्रॉफिट काढण्यासाठी काय करतो आपण, ग्रॉस प्रॉफिट मायनस वर्किंग एक्सपेन्सेस करतो. वर्किंग एक्सपेन्सेस करतो. आता नेट प्रॉफिट देखील मिळाले, तर प्रॉपर्टी व्हॅल्यू इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटलायझेशन रेट. हा फॉर्म्युला यूज करायचा, व्हॅल्युएशन काढायचं. सिंपल. तर थेअरी पहा, प्रॉफिट मेथड व्हॅल्युएशन स्टेप्स. ऑब्टेन लास्ट 3 or 4 years financial statements of this business. This account should be reliable. Calculate gross earning, yearly revenue that the business generates. Calculate gross profit, final financial figure after deducting the business purchase cost from the gross earning. Gross profit is equal to gross earning minus purchases. Calculate working expenses. Net profit is equal to gross profit minus working expenses. Then property value is equal to net profit divided by capitalization rate. आता ही मेथड कुठे कुठे वापरली जाते, तर एकतर सिनेमा हॉल्स असतील, पेट्रोल पंप असतील, हॉटेल्स असतील, हिल रिसॉर्ट्स असतील, अशा स्पेशली कमर्शियल प्रॉपर्टीजसाठी, ऑर्गनायझेशन्ससाठी ही मेथड वापरली जाते. या मेथडमध्ये काय केलं जातं, तर गोईंग कॉन्सर्न व्हॅल्यू ऑफ दॅट ऑर्गनायझेशन हे अज्युम केलं जातं. अशी मेथड आहे. थँक्यू.